ट्रक चालकाकडून जर अपघात झाला आणि या अपघातामध्ये जर दुसऱ्या वाहनामधील व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्यामध्ये जे आहे ते 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपयाचा दंड असा कायदा जो आहे तो पारित करण्यात आलेला आहे। आणि त्या विरोधात अमरावतीमध्ये जे आहे ते ट्रक चालक असेल वाहन चालक आक्रमक झालेले आहे आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आहे ते त्यांनी धडक दिलेली आहे। त्याची काय मागणी आहे नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात, काय मागणी आहे? आमची मागणी आहे की जो कायदा पास केलेला आहे ॲक्सिडेंट झाले कोणत्याही 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर ट्रक चालक याच्या कोणत्याही असं नाही आहे की तो ड्रायव्हर नाही आहे। जोही कोणी ड्रायव्हर ज्याच्याजवळ लायसन आहे जो लायसन होल्डर आहे त्याच्याकडून जर कोणताही अपघात आणि ॲक्सिडेंट होतो आणि त्याच्यामध्ये कोणी मृत्युमुखी पडते तर त्यासाठी हा जो 10 वर्ष तुरुंगवास आणि 7 लाख रुपये दंड हा जो कायदा पास झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही इथं सगळे जमलेले आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही ह्या आंदोलनाचा पुकारा केलेला आहे। ते सगळे किती दिवस बंद राहणार आहे? किती दिवस बंद? हे किती दिवस बंद राहणार आहे याचा आम्ही सांगणार नाही आहे। संध्याकाळी याचा निकाल लागणार आहे। 2 तासानंतर आम्ही सगळ्यांना सूचित करू 1 2 3 दिवस केव्हा बंद राहणार आहे। पण बेमुदत भी बंद होऊ शकते। हो, काय मागणी आहे? काय मागणी? बस हे कानून आम्हाला लागू नाही पाहिजे। हा जे कानून आहे आम्हाला लागू नाही पाहिजे। हा नाही पाहिजे। हा अमरावती शहरामध्ये जे ते हजारोच्या संख्येने ट्रक चालक आहेत, परंतु सरकारने जो नवीन कायदा पास केला 10 वर्ष शिक्षेचा आणि 7 लाख दंडाचा त्या विरोधात जे आहे ते संपूर्ण ट्रक चालक आक्रमक झालेले आहेत आणि ट्रक चालकांचा बंद आहे। त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो माल वाहतुकीवर देखील होताना दिसत आहे। त्यामुळे हा कायदा मागे घेण्याची मागणी जी आहे ती संपूर्ण या ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।